नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमच्याशी एका वेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहे. आणि खरं तर आजच्या गप्पा आपल्या सगळ्यांसाठी अगदी महत्त्वाच्या आहेत बरं का. काय आज आमच्या इथला बाजार होता आणि बाजार म्हटलं की माझ्या आवडीचा विषय आणि आपल्या सगळ्या जणींच्या आवडीचा विषय म्हणजे बाजार. कारण बाजार दिवशी छान छान भाज्या मिळतात, त्या घ्यायच्या आणि आठवडाभराची डब्याची सोय झाली म्हणून खुश. त्यातल्या त्यात ह्या गवारीच्या शेंगा नीट करणं तर माझ्या अगदी आवडीचं काम. मग आज मी बाजारात गेले होते आणि बाजार करताना मला जे 2 विलक्षण अनुभव आले ते अनुभव तुमच्याशी शेअर करावेत आणि त्याचबरोबर बाजारविषयी मला जी एक आयडिया सुचली ती आयडिया सुद्धा तुमच्याशी शेअर करावी म्हणून खास आज बाजारातली ताजी ताजी भाजी नीट करत हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. तर आज बाजारात खूप गर्दी होती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इतक्या छान आल्या होत्या की किती घेऊ आणि किती नको असं झालं होतं. मग बघा ना, आपण नेहमीच बाजारात जातो आणि विशेषतः जेव्हा संध्याकाळच्या वेळी बाजारात जातो ना तेव्हा त्या बाजारातल्या विक्रेत्यांना कधी एकदा भाज्या संपून विकून आपण जातोय असं झालेलं असतं. आणि मी नेमकी संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान बाजारला गेले आणि तिथं जे विक्रेते शेतकरी होते ना त्यांच्याकडे बघून मला खरंच वाईट वाटलं की अगदी घ्या ताई सकाळपासून बघा 100 रुपये किलोनं विकले, घ्या 50 रुपयाला घ्या. भाजीची पेंडी 25 रुपयाला एक विकलीये, न्या जावा 10 रुपयाला, 10 रुपयाला बुट्टी, 10 रुपयाला बुट्टी, 10 रुपयाला बुट्टी असं ते शेतकरी ओरडत होते. घेताना मला सुद्धा लाज वाटली आणि मी म्हटलं, ताई 10 रुपयाला बुट्टी भरून टोमॅटो देताय, तुम्हाला परवडते कसं हो? तर त्या म्हटल्या, काय करायचं मॅडम, परवडून नाही परवडून, आता शेवटची एसटी आहे, शेवटची एसटी चुकल म्हणून आपलं कसं तरी देऊन जायचं, बघा कुठलं परवडतंय. आणि सकाळपासून पहिलं गिराईक तुम्ही भेटलासा की ज्यांनी विचारलं, नाहीतर माणसं एका टोमॅटोसाठी बायका बुट्टी भरलेली टाकून जातात. आणि मला खरंच प्रश्न पडला की आपण जेव्हा मॉलमध्ये जातो तेव्हा आपण असं बार्गेनिंग करतो का? मॉलमध्ये जी काही किंमत तिथे लिहिलेली असते ती किंमत देतो आणि मुकाट्यानं बाजार घेऊन येतो. पण इथे शेतकऱ्यांकडून बाजार घेताना, भाजी घेताना आपण ₹1-2 रुपयासाठी किती घासाघीस करतो. मग त्यातला एक मला आलेला असा अनुभव की मागे एकदा मी सुद्धा म्हणजे कान धरून मी सुद्धा एकदा असंच भाजी घेताना, मावशी टाका की एखादं वांग जादा असं म्हणून त्यांना आग्रह केला. त्या बिचारीनं वांग एक टाकलं आणि घरी आल्यावर गंमत सांगू का तुम्हाला, माझ्या घरी 2 वांग्यांची भाजी वाया गेली. म्हणजे घासाघीस करून त्या निष्पाप माणसांचा किंवा त्या शेतकऱ्यांच्या कष्टाचं एक वांग मी खरेदी केलं म्हणजे जादा जबरदस्तीनं, तर घरी आल्यानंतर माझी 2 वांगी वाया गेली. म्हणजे देणाऱ्याला देण्याचं पुण्य मिळालं पण मला ते लाभलं का? नाही लाभलं. आपण सुद्धा बऱ्याच जणी जेव्हा बाजारात जातो ना तेव्हा त्या बाजार करताना आपण त्या भाजी विक्रेत्यांना घाला की एखादं वांग जादा असू दे की मावशी, त्याला काय होतंय, एवढं कमी करा, 50 रुपयाला किलो आहे ना, जरा कमी करून द्या असं करतो आणि बाजार घेऊन येतो. खरं तर ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की कोथिंबीरीची पेंडी 10 रुपयाला एक मिळते, पण ती 10 रुपयाची पेंडी तयार करण्यासाठी त्या शेतकऱ्याला कितीतरी महिने आधी राबावं लागलेलं असतं आणि ते राबून ती पेंडी 10 रुपयाला देताना त्या शेतकऱ्याला किती वाईट वाटतं असेल. आपण आज जरी शहरात वगैरे कुठं राहत असलो ना तरी आपली मानसिकता, आपलं मूळ सुद्धा शेतीच आहे ना. आपले सुद्धा पूर्वजांनी, आपल्या आईवडिलांनी सुद्धा शेतीच केली. तर आपण आता कुठेतरी हायफाय सोसायटीत राहतो, मोठमोठ्या शहरांमधून चांगली नोकरी करतो, पांढऱ्या शुभ्र चकचकीत गाड्यांमधून फिरतो, पण आपलं हे मूळ आपण विसरायला पाहिजे का? नकोय विसरायला. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला ही एक गोष्ट सांगायची आहे की बाजारात जेव्हा आपण भाजी घ्यायला जातो ना तेव्हा शेतकऱ्यांना बार्गेनिंग न करता त्यांच्या कष्टाचं मोल आनंदानं देऊया. म्हणजे ही जी रसरशीत अशी जी भाजी आपल्यापर्यंत ते शेतकरी आणतात ना, बघा या शेंगा किती रसरशीत आहेत, तर ती भाजी आणताना त्या शेतकऱ्याला जी काही कूस टोचलेली असते, त्या शेतकऱ्यानं जे काही कष्ट केलेले असतात त्या कष्टाचं त्याला समाधान वाटेल. त्या शेतीतून येणाऱ्या पैशावर बिचाऱ्यांचं, शेतकऱ्यांचं घर चालत असतं, मुलांचं शिक्षण चालत असतं, कुणाचं घरात दुखलं खुपलं आजारपण असतं, मुलीचं लग्न करायचं असतं, मुलाचं शिक्षण असतं, एक असतं का औषध पाणी. मग असं काय आपण 1-2 रुपये कमी करून मिळवणार आहोत? मिळवायचेच असतील तर 1-2 रुपये कमी करायला न लावता त्या शेतकऱ्याचे आशीर्वाद मिळवूया. कारण शेतकरी जगला ना तरच आपण जगणार आहोत.
आपण किती जरी सुधारलो, पुढे गेलो, मोठं झालो, कॉम्प्युटरच्या जगात जरी वावरलो तरी सुद्धा भूक लागल्यावर कॉम्प्युटरची सीडी मोडून खाता येत नाही. त्याच्यासाठी भाजीपालाच लागतो, फळभाज्याच लागतात. आणि त्या पिकवणारा शेतकरी जर खुश असेल तर आपल्या वाट्याला सुद्धा त्याचे भरभरून आशीर्वाद येणार आहेत. बघा ना, मध्यंतरी टोमॅटोचे दर अगदी गगनाला भिडले होते असं आपण म्हणत होतो. पण थोड्या दिवसांनी अशी परिस्थिती आली की टोमॅटोचे अक्षरशः गाडेच्या गाडे लोकांना फेकून द्यावे लागले. ऐन सणामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेली फुलं, आपण टीव्हीवरती बातम्या पाहिल्या की ऐन सणामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेली फुलं अक्षरशः रस्त्याच्या कडेला त्यांना ओतून यावी लागली. तर आपले असे कुठेही जातात हो, 100, 200, 1000, 500 कुठेही जातात. सहज आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो ना तरी सुद्धा आपले 1000 रुपये जातात. मग शेतकऱ्याच्या तिथून माल घेतानाच त्याला घासाघीस का? त्याला जेव्हा आपण घासाघीस न करता समाधानाने माल घेऊ ना, त्याच्याकडचं भाजीपाला फळं घेऊ ना, तेव्हा ही घासाघीस न केल्यामुळं आपल्याकडे सुद्धा परमेश्वर घसघसून देणार आहे. अशी एक भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि म्हटलं या भावनेचा एक डिव्हाइन टच आपल्या शेतकऱ्यांच्या प्रती एक आदर भाव म्हणून तुम्हा सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवावा. आपल्यापैकी 4-2 जणींनी जरी हा विचार केला ना की बाजारात गेल्यानंतर शेतकऱ्यासमोर भाजी घेताना नो बार्गेनिंग, 5-10 रुपये जास्त गेले तर जाऊ द्यात, ते 5-10 रुपये जाणं म्हणजे जाणं नाहीये, ते वेस्ट नाहीये, तर ते इन्व्हेस्ट आहे. कुठेतरी शेतकऱ्याच्या कष्टाला सलाम म्हणू नये. शेतकऱ्यावरती आपण उपकार करत नाही, उलट शेतकऱ्यांच्या उपकारावर आपण जगतोय. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. यासाठी शेतकऱ्याचा सन्मान करण्याचा एक डिव्हाइन टच आपल्याला या माध्यमातून द्यावा, यासाठी आजचा हा व्हिडिओ. आणि बाजार करतानाची एक आयडिया मला सुचली बरं का. तर ती आयडिया मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. कारण आता जर मी सांगायला लागले ना तर हा व्हिडिओ थोडा मोठा होईल. त्यामुळे हा व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे आणि लागल्या हाताने तो सुद्धा व्हिडिओ लगेच अपलोड करणार आहे. याच्या पुढे तो व्हिडिओ असेल तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की बाजारचं काम सोपं व्हावं म्हणून एक छानशी आयडिया मला सुचली, ती म्हणलं तुमच्यापर्यंत पोहोचवावी. तर तो सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी बंधू भगिनींच्या सन्मानार्थ आजचा हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी मनापासून पाहिलात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. आणि हो, शेतकऱ्याप्रती एक आदरभाव म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवणार ना? नक्की कळवाल याच अपेक्षेसह आजच्या व्हिडिओमध्ये रजा घेऊया. भेटूया बाजार संबंधितली एक महत्वाची आयडिया सांगणाऱ्या अर्थात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.